शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, देणं पाणी फेडायचं वर्ष भाग 2 घेऊन आज आपण आपल्या सर्वांच्या भेटीला आलोय. खरं तर आपले 2-3 व्हिडिओ यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा झाले की ज्याच्यामध्ये आपण शेती क्षेत्रामध्ये मार्केटिंगच्या हिशोबानं कशा पद्धतीनं शेती पिकाचं नियोजन केलं गेलं पाहिजे या संदर्भातली माहिती घेऊन येण्याचा आपण प्रयत्न केला. खरं तर अनेक दिवसापासून तरकारी पिकामध्ये आपण काम करतोय, तर त्याचा फायदा आपल्या शेतकरी मित्रांना काही शेतकरी मित्रांना व्हावा यासाठी आपण ही खरं तर सिरीज चालू केली आहे. यावर्षी हे वर्ष एक संधी म्हणून आपण या वर्षाकडे बघू शकतो. याच्यामध्ये खूप चांगलं नियोजन आपण टप्प्याटप्प्यानं केलं आणि ह्याच गोष्टी समजून घेतल्या तर खूप चांगलं आर्थिक उत्पादन आपण यावर्षी नक्कीच घेऊ शकतो. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण सांगितलं की कलिंगडमध्ये जोरात संधी आहे म्हणून आपण सांगितलं. आज त्या व्हिडिओला जवळजवळ 2.25 महिन्याचा आसपासचा कालावधी झालेला आहे आणि आज आपण बघतोय की खूप चांगले दर बऱ्याच दिवसापासून आता आहेत. अजूनसुद्धा बरेच दिवस ही कलिंगडची लाली टिकून राहणार आहे. त्याचबरोबर आपण सांगितलं होतं की हे वर्ष खरबूजमध्ये रिस्क आणि कलिंगडमध्ये फिक्स अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आपण केला. त्याच्याही अनुषंगानं आपल्याला कळते की आज 20 रुपयाची खरेदी जागेवर म्हणजे जी 30 रुपये 40 रुपये अपेक्षित होती थंडीच्या हिशोबानं बॉबी खरबूजची, तर त्याच्यामध्ये आज आपल्याला बघताय की 20 रुपयेपेक्षा सुद्धा कमी आज खरेदी चालू आहे. यापेक्षाही या वातावरणाचा सगळ्यात मोठा फटका हा खरबूज पिकाला बसला आहे आणि खूप सारे प्लॉट आता आपण बघतोय की फेल आहेत. त्याच्यामुळं जे लोक थांबले नक्कीच त्यांचा निर्णय योग्य झाला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे आपण सांगितलं की टोमॅटोमध्ये खूप चांगली संधी होती म्हणून आपण 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी सांगितलं. आज आता आपण बघतोय खूप चांगले दर बाजारात आहेत. 2 महिन्यापूर्वीचे आपले व्हिडिओ नुकताच आपण ज्यावेळेस चॅनल चालू केला त्यावेळेचे हे व्हिडिओ आहेत. याच्यामध्ये आपण सगळ्या ह्याचे बाजारभाव सांगण्याचा प्रयत्न केला होता. तरकारी पिकाचे बाजारभाव काय असतील याचा एक व्हिडिओ आपण केला होता आणि आज बघतोय आपण दोडका असेल, कारले असेल, या सगळ्या पिकांचे दर आज बऱ्यापैकी मिळत आहेत, टिकून आहेत आणि हाच अंदाज आपण यापूर्वीसुद्धा दिलेला होता. आपण आता भाग 2 संदर्भात चर्चा करणार आहे. खरं तर हे अंदाज आहेत किंवा हे आपल्याला एखादा निर्णय घेताना मदत एकमेकाला होईल अशा हिशोबानं आपण हे व्हिडिओ बनवतोय. शेवटी आपल्या आसपासची लागवड, आपल्याकडं असणारं सगळं पाणी, ह्याचा सगळा विचार करून आपण ही लागवड आपल्या शेतामध्ये करायची आहे शेतकरी मित्रांनो. तर आता आपण बघूया म्हणजे ह्या वर्षीचं इथून पुढचा म्हणजे आता पहिला टप्पा झाला तो अगदी तंतोतंत आपला अंदाज जुळला आहे. साहजिक आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपण अंदाज व्यक्त करू की बाबा कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचे बाजारभाव राहतील आणि त्याला काय नैसर्गिक गोष्टी कारणीभूत आहेत. पहिलाच प्रश्न सगळ्यांचा आहे की टरबूज किंवा कलिंगड लागवडमध्ये काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण सातत्यानं सांगितलं आहे की टरबूजसाठी खूप मोठी संधी ह्या वर्षी होती आपल्या सर्वांना. माइंडसेट होता लोकांचा की कलिंगड बाबा गेल्या वर्षी खूप तोट्यात गेलेला आहे, खूप दिवस दर नव्हता आणि त्याचा परिणाम खूप सारं नुकसान वगैरे सगळं शेतकऱ्यांचं झालेलं होतं. त्यामुळे या वर्षीचा जो माइंडसेट होता तो कुठंतरी कमी होता. पण मित्रांनो, जसे दर टिकून राहिलेत तशा पद्धतीनं थोडासा माइंडसेट आता बदलताना आपल्याला दिसतोय आणि आज जर आपण बघितलं तर टोमॅटो आणि कलिंगड या 2 गोष्टीच्या लागवडी मोठ्या प्रमाणात म्हणता येणार नाही, पण ह्या लागवडी चालू आहेत सध्या आता शेतकरी मित्रांच्या. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया की कलिंगड. तर कलिंगडमध्ये मित्रांनो अजून जर लागवड करायची असेल तर ती लवकरात लवकर आपण करून घेतली पाहिजे. आता फार वेळ आपण ह्याच्यामध्ये घालवला न पाहिजे. 1 महिना अजून तरी परत म्हणजे ज्यांना करायचे आहेत त्यांनी या 8 दिवसामध्ये त्या लागवडी करून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं जपून आपण त्याच्यामध्ये लागवडी आपल्या केल्या पाहिजे. त्याला कारणं अशी आहेत मित्रांनो की आता आपण सगळेजण बघतोय की आता क्रिटिकल क्लायमेट कंडिशन आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहेत. दक्षिण भारतामध्ये वादळं एकामागून एक येत आहेत आणि उत्तर भारतामध्ये आता बर्फ पडतोय. तर ही सगळी प्रतिकूल परिस्थिती टिकून आहे. त्यामुळं फारशा लागवडी देशभरामध्ये अजूनही चालू नाही आहेत. त्या लगेच चालू होतील अशी सुद्धा परिस्थिती नाही आहे. याच्यामध्ये 8, 15, 10 दिवसामध्ये तुम्ही लागवडी या करून घेतल्या पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, काय होतं पुढं लागवडी ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये करतो तर त्यावेळेस ॲव्हरेज थोडंसं वाढतं सगळ्यांचंच. म्हणजे एक तर इकडं उत्पादकता वाढती आणि लागवडीचं प्रमाण पण पुन्हा वाढत जातं. आता आपल्या भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे तसा सगळ्या संपूर्ण देशामध्ये आहे असं पण आपण काय समजायचं कारण नाही. त्याच्यामुळं आपल्या भागातला जरी पाण्याचा प्रश्न असला तरी ज्या ज्या ठिकाणी आपला माल जातो अक्षरशः तिथंच मालाचं प्रोडक्शन घेतलं जात असल्यामुळं आपल्या मालाला तसाच उठाव राहील अशी शक्यता नसते. त्यामुळं
शक्यतो या 8-10 दिवसामध्ये आपण या लागवडी उरकून घ्या. त्याच्यानंतर आपण थोडंसं थांबलेला निर्णय कधीही चांगला राहील. खरबूजमध्ये मात्र मित्रांनो चांगली संधी निर्माण होते. अजूनसुद्धा ज्यांना लागवडी करायची आता इथून पुढं म्हणजे आपण साधारणतः आपल्या पाठीमागं बघताय की आपली लागवड आता चालू आहे. म्हणजे आपण आता लागवड करतोय. आपण आपली स्वतःची रोपं कॅन्सल केली. मधल्या टप्प्यामध्ये आपण लागवड करायचं ते थांबलो आणि अक्षरशः 1 महिना लेट आपण आता हे सगळं काम चालू केलेलं आहे. हे योग्य आहे असं आपलं 100% मत आहे. हे आपल्याला काही दिवसामध्ये लक्षात येईल की या प्लॉटला जे दर आहेत ते चांगले मिळू शकतात. कारण एकंदरीत सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून बराचसा अभ्यास करून हा निर्णय घेतला आणि आपली रोपं आपण न लावता ते रोपं विकून आपण दुसरी रोपं आता मागवलेले आहेत आणि एक प्लॉट आपला आता प्रोटेक्शन टाकलेला आहे. एक प्लॉटची लागवड चालू आहे. आपला झेंडू पण चालू आहे. आता खरं तर झेंडू पिकाबद्दल आपण बघूया. म्हणजे खरबूजमध्ये आपल्याला लक्षात आलं की संधी इथून पुढं 100% आहे. त्याचा निर्णय घ्यायला काही अडचण नाही. वेगवेगळे आता ज्या व्हरायटी आहेत त्याच्यानुसार त्या भागातल्या ह्याच्याशी चर्चा करून सुद्धा आपण याचा निर्णय घेऊ शकता. परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खरबूज हे पीक चांगला नफा देऊ शकतं. आता झेंडू पीक आपलं खरं तर झेंडूबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ केला की आपण त्यावेळेस सांगितलं होतं की आज खूप रेट कमी आहेत. बऱ्याच ठिकाणी लागवडी पूर्ण थांबल्यात. रोपं टाकून द्यायची वेळ आलेली आहे आणि त्यावेळेस आपण ती निर्णय घेतला आणि आपण झेंडू लावला. अक्षरशः 100 रुपयापर्यंतचा दर आपल्याला मिळाला. खूप चांगलं उत्पादन आपण त्याच्यातून घेतलं. एकमेव असं पीक आहे की ज्यानं खूप चांगलं उत्पादन आपल्याला आता सध्या दिलेलं आहे आणि आत्तासुद्धा खूप चांगलं उत्पादन अजून त्याचं चालू आहे. अजून 1 महिनाभर तरी आपला हा झेंडू चालेल आणि 15 दिवसाची संधी अजूनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकते. पण त्याच्यामध्ये लागवडी मात्र मित्रांनो आता थोड्याशा होताना दिसत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचं कसं आहे दर वाढले की मग माइंडसेट तयार होतो आणि मग लागवडी करायला चालू करतात. तर झेंडूच्या लागवडी आता होत आहेत. जे करणार आहेत त्यांनी थांबलेलं कधीही चांगलं. या सगळ्या लागवडीचा परत एक टप्पा होईल आणि त्याच्यानंतर एक संधी परत निर्माण होईल. तर ती संधी घेऊन आपण परत एक व्हिडिओ आपण सगळ्या ह्या गोष्टीबद्दल बनवत राहणार आहे. त्यावेळेस नक्की आपण झेंडूबद्दल संधी सांगूया. तोपर्यंत तरी आता झेंडू ज्या लागवडी होत आहेत त्यांना जर हे भेटायचं असेल तर बाकीच्यांनी थांबणं कधीही चांगलं. कारण सगळ्यांचाच तोटा होण्यापेक्षा हा जो टप्पा होतो त्याला पार करू देऊन महिन्याभरानंतर आपण नवीन परत संधी शोधू शकतो. त्याच्यामुळं झेंडूमध्ये सुद्धा आपल्याला संधी भेटते. आता कारलं दोडक्यासारख्या पिकांचं आता आपण बघतोय की ककडी ह्या पिकाला सातत्यानं भाव असल्यामुळं मधल्या काळामध्ये ककडीचं प्लांटेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडीशी रिस्क ककडीमध्ये नक्कीच वाटते. त्यामुळं ककडीसारखं पीक जर आपण घेणार असाल तर थोडा स्पेस अजून घेतला पाहिजे आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही ती लावली तर चालेल. पण मधल्या काळामध्ये खूप साऱ्या लागवडी झालेल्या आहेत याचा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे ते थोड्या दिवसासाठी आपण टाळलं पाहिजे. नंतर आपण ती नक्कीच लावू शकतो. आपण दोडक्याबद्दल कारल्याबद्दल हे आधीच सांगितलं होतं की ही पिकं आता कंटिन्यू थोडंसं दर चांगले याला राहतील. कारण 50% जो वर्ग आहे तो आता इथून पुढच्या काळामध्ये स्पर्धेतच नसणार आहे. म्हणजे आपला 50% शेतकऱ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असणार आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना चारा पिकं असतील किंवा जे काय आपलं गहू असेल या सगळ्या पिकांसाठी म्हणजे जे आपल्या आता आपल्याला जी लागणारी म्हणजे आपल्याला चारा जनावर आहेत तर चारा लागणार आहे. आपल्याला वर्षभरासाठी गहू लागणार आहेत. असे जे काय पिकं आहेत त्याच्यासाठी आपलं पाणी रिझर्व राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ही सगळी पिकं करत असतो. तर अशा पिकासाठी थोडंसं पाणी जाईल आणि मग या तरकारी पिकासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळं 50% वर्ग आता या स्पर्धेतच असणार नाही. त्यामुळं तिथंही संधी आपल्याला कारल्या आणि दोडक्यामध्ये एक चांगला ॲव्हरेज दर आत्ता सध्या दर असल्यामुळं आता आपल्याला माहिती आहे की खूप दिवस झाले दर याला पण टिकून आहे आणि हा अंदाज आपण पूर्वी पण दिला होता की हे दर टिकून राहतील. तर अशीच परिस्थिती पुढं राहू शकते. थोडंसं मधल्या काळामध्ये आता थोडंसं दर थोडंसं हे होईल. नंतर परत अजून दर चांगल्या पद्धतीनं राहतील. तर एकंदरीत ओव्हरऑल जर आपण सगळं बघितलं तर जो काय वर्ग आहे तो कलिंगड आणि टोमॅटोकडे डायव्हर्ट होतो आहे आणि या डायव्हर्ट होण्यामुळं खरबूज थोडंसं कमी होतं आहे आणि इतर पिकं मग त्या टप्प्यात थोडीशी कमीच राहतील अशी सगळी परिस्थिती आहे. फुलांच्या बाबतीत बघितलं तर फुलांचं बरंच मार्केट आपण बघतो की शेवंती असेल आता बिगर हंगामी काय शेतकरी करतायत तर त्यांनासुद्धा 100% एक चांगली संधी त्यांना भेटू शकते की जे बिगर हंगामी ज्या LED लागवडीवर लाईट लावून ज्या लागवडी होतात त्यांच्यासाठी एक संधी चांगली 100% भेटेल. त्या पण लागवडी आता बऱ्याच दिवस दर कमी होते आणि या वर्षीचा सीझन निघून गेल्यामुळं आता बिगर हंगामीमध्ये कोण धाडस
एवढं करणार नाही, तर त्याच्यामध्ये एक चांगली संधी निर्माण होऊ शकते. अशा अनेक पिकं आहेत की ज्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आता संधी दिसते. फक्त कलिंगड, टोमॅटो या 2 गोष्टीवर मात्र थोडंसं आपल्याला सेन्सिटिव्ह पद्धतीनं बघावं लागेल. या 2 व्यतिरिक्त जर आपण पिकाची लागवड करत असाल तर निश्चितपणानं ककडी एक थोडंसं आपल्याला दराच्या बाबतीत थोड्या दिवस मंदीची परिस्थिती पुढं जाऊन येऊ शकते. बाकी इतर पिकं मात्र एक चांगला नफा म्हणजे खरबूजसारखं पीक असेल किंवा इतर जी काय आपण बघतो की कारला असेल, दोडका असेल, ही सगळी पिकं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. खरं तर यावर्षी जाणून बुजून आपण म्हणजे हा सगळा जो डाटा आहे तो आपण शेतकऱ्यांसाठी मित्रांसाठी उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये काय कुणीतरी हे करावं आणि हे बघूनच कुणीतरी लागवडी करावं असा उद्देश नाही आहे. तर ह्या लागवडी करत असताना आपल्याला ही माहितीसुद्धा आपल्या समोर ठेवण्याचा माझा हा प्रयत्न राहील. व्यवस्थापनावरचे अनेक व्हिडिओ आपण बनवणार आहे, त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती घेऊन यायचं आपलं नियोजन आहे. पण हा कामाचा जो व्याप आहे, पपई आपण 2 एकर सांभाळतोय, हा झेंडू रोजचं हार्वेस्टिंग मधून अधून चालू आहे, हे प्लॉट उभारण्याचं काम पण आपलं सातत्यानं चालू आहे आणि ही सगळी कामं आपण घरच्या घरी करतोय. त्याच्यामुळं या घरच्या घरी हा कामाचा व्याप सांभाळत असताना थोडंसं आपल्यासमोर येण्याला उशीर होतोय. लवकरच रुटीन या सगळ्या कामाचं आपण लावून ह्याच्यावर सुद्धा काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा आपला प्रयत्न राहील. तोपर्यंत आपण जरी नाराज झाला असाल सातत्य नसल्यामुळं आपलं, तरीसुद्धा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपला पाठिंबा असाच सदैव आपल्या पाठीशी राहावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.